कबूतरखाने सुरू करण्यासाठी मुंबईतील दादर इथं आंदोलन करण्यात आलं होतं। यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ही झी24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये भाष्य केलेलं आहे। जैन सोसायट्यांमध्ये कबूतरखाने उभारा अशी भूमिका बाळा नांदगावकर यांनी मांडलेली आहे। पक्षी सेवा करायची असेल तर स्वतःच्या सोसायटीमध्ये करा, माणूस जगणं महत्त्वाचं की कबूतर, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। आणि यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनाही त्यांनी सुनावलेला आहे। आता कबूतर खाण्याचा विषय जर आहे तर त्या कबूतर खाण्यामध्ये पर्यटनाचं नुकसान होते। कबुतरामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय। ह्या गोष्टी दिसतच आहेत ना आपल्याला। मग माझं म्हणणं, आपला आग्रह हा माणसं जगवण्याला की कबूतर जगवण्याला आहे? माणसं जगली तर कबुतराला दाणा घालतील ना। पण तीच जर माणसं मारणार असतील तर काय करणार तुम्ही? बरोबर आहे, त्याचा विचार करणार की नाही? आणि मग मला असं वाटतंय की मला जीवदया करायची ना, मग मी माझ्या इथंच करतो ना। ज्या ज्या ठिकाणी आता मला असं वाटतं की माझ्या घरामध्ये पोपट आले पाहिजेत, माझ्या घरामध्ये चिमण्या आल्या पाहिजेत, माझ्या घरात कबूतर आले पाहिजे, आणि मी त्याला मग तुम्ही तुमच्या इथं करायला काय करायचं ते? माझं म्हणणं त्याच्यावरती असं आहे की आपण आता जिकडं तुम्ही बघा सोसायटी बांधल्या, आता हिंदू एखादी सोसायटी आहे तर तिथे एखादं गणपतीचं मंदिर असतं, हनुमंताचं मंदिर असतं, नाही का? एखादी मुसलमानची सोसायटी तर तिथे एखादी मस्जिद बनवली जाते। जैन धर्माचं आता तुम्ही जर बघितलं तर त्याचं सोसायटी बांधताना बघितलं तिकडे त्याचं देरासर बांधलं जातं, जैन मंदिर बांधलं जातं। मग माझं म्हणणं आहे की आता आपल्याला वाटते ना जैन बांधवांना सगळ्या आमच्या की आपण आपल्या इथं मंदिर झालं पाहिजे, पण तिकडे आजूबाजूला कुठेतरी एखादं जर तुम्ही हे बांधलं कबूतर खाण्यासारखी जागा कुठं ठेवा ना, तिकडे जाऊन कबूतर तुम्ही कबूतर खाण्यामध्ये सोसायटीमध्ये करा ना। पण त्या मोठ्या मोठ्या टावर मध्ये देरासर असतात, मग त्यांनी आता ते ठरवायचं कुठं का? त्यासाठी एवढे मोठे प्लॉट आपण घेतो। आता लोढा साहेब केवढे मोठे मोठे प्लॉट घेतात, त्या प्लॉट मधला एखादा अर्धा एकर जमीन ठेवा ना तिकडेच वेगळ्या बाजूला, आणि करा तिकडं कबुतरांचं, तिकडे धान्य बिणं सगळं ठेवा, लोकांना त्रास होणार नाही। ज्यांना जीवदया बुद्धदया करते ती जीवदया बुद्धदया करतील। दादाचा कबूतर खाणा पिढ्यान पिढ्या तिकडे तो कबूतर खाणा आहे। त्याच्या बाबतीमध्ये कोर्टाने निर्णय द्या, आला कधी ऐरणीवर मुद्दा, कोर्टाने निर्णय दिला तर आले ना ऐरणीवर मुद्दा, बाबा कोर्टाचं ऐकणार नाही का? कोर्टाचा सन्मान आपण करणार नाही का? त्याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे। याचा अर्थ आम्ही काय आंदोलन होतं पण आंदोलकांवरती केसेस होत नाहीत तिथे, म्हणजे खरं म्हणजे कायदा सगळ्यांना समान असला पाहिजे। तर आम्ही चुकीचं केलं तर आता आमच्या पण कार्यकर्ते करतात ना, त्यावेळेला आमच्या लोकांवरती पण गुन्हा दाखल होतो। आमचं काय म्हणणं नसतं, आम्ही त्यांना एवढं सांगतो की यांनी हा केलेला गुन्हा जो हा लोकांसाठी केलेला गुन्हा आहे, त्याचा इंडिव्हिज्युअल गुन्हा केलाय का लोकांच्या काहीतरी हितासाठी केलेला गुन्हा आहे। तर गुन्हा केला तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे। हे आम्ही पोलिसांना आम्ही सांगतो तसं, तुम्ही गुन्हा दाखल करून घ्या, चुकीचा गुन्हा लावू नका। एखादा टोल आमच्या लोकांनी फोडला असं धरून चाला तर त्याच्यावर खंडणीचे गुन्हे टाकले जातात। तसे ज्या चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे। तो का नाही होत? तो करायला पाहिजे।